So let us begin with the lecture. So काल आपण डिस्कस करताना एक स्लाइट मिस्टेक होती ती मी पहिल्यांदा करेक्ट करते. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं मी की टॉर आणि बार बद्दल आपण बोलत होतो आणि त्याच्यात मिस्टेक काय झाली होती, मी बाय मिस्टेक बोलली की बार हा पास्कल पेक्षा छोटा आहे. तर आपल्या ऍक्च्युअल दोन्हींमधलं हे काय आहे, रिलेशन काय आहे, 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल. त्याच्यामुळे पास्कल हे सगळ्यात छोटे युनिट आहे आणि बार आणि टॉर हे दोन्ही युनिट्स मोठे आहेत. हे एवढी एक मिस्टेक काल झालेली तेवढी करेक्ट करून घ्या सगळ्यांनी. आणि त्याच्यानंतर नवीन लेक्चर स्टार्ट करायच्या आधी हा वाला पॉइंट मी परत एकदा डिस्कस करतेय. तर याच्यामध्ये आपण काय म्हटलं होतं की प्रेशर जे आहे, आपण रेग्युलर डे टू डे लाईफ मध्ये जेव्हा प्रेशर मेजर करतोय तर तिथं आपला फॉर्म्युला काय आहे. फॉर एक्झाम्पल जे वेसल आहे त्या वेसलच्या वॉलवरती वेसलमध्ये असलेल्या लिक्विडमुळे जे प्रेशर ऍक्ट होणार आहे त्या प्रेशरला आपण काय म्हणतोय, त्या प्रेशरला आपण फोर्स पर युनिट एरियाने देतोय. म्हणजे द फोर्स एक्झर्टेड बाय लिक्विड पर युनिट एरिया ऑफ द वेसल इन विच द लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ. बरोबर. पण या केसमध्ये जेव्हा आपण लिक्विडच्या आतमध्ये जो एक एअर कॉलम एक फ्लुइड कॉलम जो कन्सिडर केलाय त्या फ्लुइड कॉलमचं प्रेशर मात्र तुम्ही फोर्स पर युनिट एरियाने नाही देऊ शकत. मग त्यावेळी तुम्ही काय करताय, प्रेशरचा नवीन फॉर्म्युला आपल्याला यूज करायला लागतोय. तो फॉर्म्युला आहे रो जी इंटू एच, वेर रो इज डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. फ्लुइडची जी काही डेन्सिटी आहे तो आहे. आणि डेन्सिटी परत आपण कसं मेजर करतोय, मास पर युनिट व्हॉल्यूम. त्याच्यानंतर जी आपण यूज करतोय, जी काय आहे, जी इज ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्याची व्हॅल्यू आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि त्याचं डायरेक्शन आहे ऍक्टिंग डाऊनवर्ड. आणि एच इज द हाईट ऑफ लिक्विड कॉलम. आता जो कॉलम आपण कन्सिडर केलाय तो आहे सिलेंड्रिकल शेपचा. मग सिलेंड्रिकल शेपचा जो काही हाईट आपण कन्सिडर केली एच, ती हाईट इथं आपण मेजर करतोय. सो प्रेशर डिपेंड्स ऑन डेन्सिटी ऑफ लिक्विड, depends on acceleration due to gravity and depends on height of liquid column and it does not depend upon area of cross section. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की सिलेंडरचा शेप छोटा आहे का मोठा आहे याच्यावरती तुमचं प्रेशर किती आहे ते डिपेंड करणार नाहीये. तर ते कशावरती डिपेंड करणार आहे, ते डिपेंड करणार आहे की त्याची हाईट किती आहे त्या लिक्विड कॉलमची किंवा त्या फ्लुइडच्या कॉलमची हाईट किती आहे. सो दिस पॉइंट इज क्लिअर फ्रॉम माय साइड. दोन फॉर्म्युले प्रेशरसाठी असणार आहेत. फोर्स पर युनिट एरिया जेव्हा आपण लिक्विड कॉलम बद्दल किंवा फ्लुइड ऍट रेस्ट बद्दल बोलत नाहीये, आणि जेव्हा आपण फ्लुइड ऍट रेस्ट बद्दल बोलतोय तर तिथं तुमचा प्रेशरचा फॉर्म्युला रो इंटू एच इंटू जी असणार आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा की तुम्हाला कोणत्या केसमध्ये प्रेशर फाइंड आउट करायला सांगितले त्याच्यावर तुम्ही फॉर्म्युला कुठला यूज करणार आहे ते डिसाइड होते. मुव्हिंग ऑन, if the screen allows to move on. Okay, so now we will start with lecture number 5, fifth lecture of this online physics lecture series on mechanical properties of fluids. आज ह्याच्यामध्ये माझं टार्गेट आहे की आपण एक मोठं डेरिवेशन कंप्लीट करायचं आहे. एक मोठं डेरिवेशन आहे पण त्याच्या आधी ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणून एक पॉइंट आहे तो आपण डिस्कस करूयात. आणि म्हणजे बेसिक डेफिनेशन्स आहेत जे तुम्हाला त्या डेरिवेशनच्या आधी माहिती पाहिजेत आणि त्याच्यानंतर मग आपण त्या डेरिवेशन पार्टकडे जाऊयात. नेक्स्ट स्लाइड प्लीज. येस. So this is the slide I'm talking about. First we will understand what is atmospheric pressure. एक सगळ्यांच्या लक्षात आले की आपण फ्लुइड ऍट रेस्ट बद्दल बोलतोय. फ्लुइड ऍट रेस्टची डेफिनेशन, फ्लुइड ऍट रेस्टला आपण काय म्हणतोय किंवा त्या फिनॉमिननला काय म्हणतोय, त्याला आपण हायड्रोस्टॅटिक्स म्हणतोय. म्हणजे आपण आता स्टडी करायला लागलोय हायड्रोस्टॅटिक्स. जेव्हा फ्लुइड इन मोशन आपण स्टडी करेन तर त्याला बी काय म्हणणार, हायड्रोडायनामिक्स. डायनामिक्स म्हणजे एनिथिंग इन मोशन. आता मी स्टडी करते काय, फ्लुइड ऍट रेस्ट, हायड्रोस्टॅटिक्स. आणि त्याच्यामध्ये आपण काय म्हणतोय की आयडियल कंडिशनला लिक्विड जे आहे वरून जरी त्याचे टाइड्स वगैरे क्रिएट होत असतील तरी ग्राउंड लेवलला किंवा बेस लेवलला फिक्स आहे, फ्लुइड हलत नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला फ्लुइड ऍट रेस्टचा फिनॉमिनन स्टडी करायला लागतोय.
त्याच्यानंतर फ्लुइडच्या आतमध्ये प्रेशर असेल ते त्याचं प्रेशर असेल, म्हणजे त्याला आपण कशाने देतोय, रोएचजीने देतोय. पण ऍटमॉस्फिअरिक प्रेशर जे आहे, जे फ्लुइडच्या वरती ऍक्ट व्हायला लागले. ऍटमॉस्फेरिक प्रेशर डेफिनेशन बघा काय आहे. ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज वेट ऑफ कॉलम ऑफ एअर ऑफ युनिट क्रॉस सेक्शन. आता काय आहे, इथं पण परत तुम्हाला कॉलम कन्सिडर करायला लागते. कॉलम म्हणजे काय, एक इमेज, असं म्हणतोय ना आपण की ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीयेत त्या गोष्टी स्टडी करताना आपण काय करतो, एखादा स्टँडर्ड फॉर्मॅट कन्सिडर करत असतो किंवा एखादा स्टँडर्ड काहीतरी सिस्टीम कन्सिडर करत असतोय. म्हणजे जेव्हा आपल्याला लिक्विड प्रेशर किंवा ऍटमॉस्फेरिक प्रेशर स्टडी करायचं आहे ना, तर एक स्टँडर्ड सिस्टीम जी आपण कन्सिडर करतोय ती आहे कॉलम. एक एच एवढा हाईटचा कॉलम सरळ कन्सिडर करायचा आणि त्याच्यावरती त्या ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा काय इफेक्ट होतोय किंवा त्या कॉलम मध्ये ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती असणार आहे हे आपण मेजर करू शकतोय. आता तुम्हाला हा पण क्वेश्चन असेल की कॉलम का कन्सिडर करायचा, दुसरं पण काही पण कन्सिडर करू शकलो असतो, मग कॉलमच का कन्सिडर करायचा. तर ह्याचा आन्सर कसं देता येईल की कॉलमचं काय आहे, सर्क्युलर शेप आहे, बरोबर. आणि आयडियली आपण जर अर्थच्या भोवती एखादी गोष्ट मेजर करायची ठरली किंवा अर्थच्या रेडियस एवढी एखादी गोष्ट जर मेजर करायची ठरली उभी, तर त्याचा शेप काय होणार आहे, एखादा बॉल आहे आणि त्या बॉलच्या वरचा प्रेशर मला मेजर करायचं आहे, तर तो शेप कसा होणार आहे बघा, तो शेप होणार आहे सिलेंड्रिकल. म्हणून मग आपण काय करतोय, आयडियल सिस्टीम प्रेशर मेजर करताना जी यूज करतोय ती सिस्टीम आहे ती सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट्स यूज करू शकते किंवा सिलेंडर यूज करतोय आपण. म्हणून मग आता इथं काय आहे की ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज वेट ऑफ कॉलम ऑफ एअर आणि युनिट क्रॉस सेक्शन एरिया, एरिया लिहिलंच नाहीये, तर युनिट क्रॉस सेक्शन एरिया असायला पाहिजे. का असायला पाहिजे युनिट क्रॉस सेक्शन एरिया, कारण जर तुम्ही प्रेशर पर युनिट एरिया, फोर्स पर युनिट एरिया मेजर करताय, जर एरियाचं व्हॅल्यू मी 1 ठेवली तर प्रेशर इज इक्वल टू फोर्स, बरोबर. जितका फोर्स मी एक्झर्ट करायला लागलोय तितकंच प्रेशर असणार आहे. त्याच्यासाठी I again begin with the lecture. I hope everybody is understanding now. So I come back here. So now, हा, मग आता मी काय सांगत होते की ऍटमॉस्फेरिक प्रेशरचं डेफिनेशन घेताना आपण काय घेणार आहे, द वेट ऑफ कॉलम ऑफ एअर पर युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. साधं डेफिनेशन आहे. पहिलं आपलं डेफिनेशन काय होतं, फोर्स पर युनिट एरिया. या केसमध्ये फोर्सला आपण mg म्हणतोय किंवा वेट म्हणतोय, आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू वेट ऑफ कॉलम पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. एवढं एक लक्षात ठेवायचं ऍटमॉस्फेरिक प्रेशरचं डेफिनेशन. दिस ऍटमॉस्फेरिक प्रेशर when it is at sea level then it is called as normal atmospheric pressure. सी लेवलला जे प्रेशर आपण कन्सिडर करतो त्याला नॉर्मल ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणायचंय. आणि पुढचा पॉइंट काय आहे, डेन्सिटी जी आहे एअरची ती विथ हाईट कमी होत जाते. मग जर डेन्सिटी कमी व्हायला लागली आणि प्रेशरचा तुमचा फॉर्म्युला आहे एच रो जी, रो कमी व्हायला लागलाय म्हणजे जशी हाईट वाढत जाईल तसं प्रेशर कमी होत जाणार आहे. सो सी लेवलला प्रेशर मॅक्सिमम आहे आणि जशी तुमची हाईट वाढत 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 जाईल तशी तिथं प्रेशरची पण क्वांटिटी कमी होत जाणार आहे. आणि ज्या रिजन मध्ये गॅस प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा खूप कमी असते, वेन इट इज व्हेरी व्हेरी लेस, देन वी कॉल इट ॲज व्हॅक्यूम. सो आतापर्यंत आपण काय म्हणायचो की व्हॅक्यूम म्हणजे तिथं काहीच मॅटर प्रेझेंट नसतोय. पण अशी सिच्युएशन आपण आयडियली क्रिएट नाही करू शकत की जिथं अजिबातच प्रेशर नाहीये किंवा जिथं अजिबातच गॅस पार्टिकल्स प्रेझेंट नाहीये. हा, तर व्हॅक्यूमची प्रॅक्टिकल डेफिनेशन अशी आहे की वेन द pressure of the gas is very much low than the atmospheric pressure, then that phenomenon is called as vacuum. आणि in case of ideal or perfect vacuum, no matter is present. Matter म्हणजे anything that has mass and that can occupy space. That is ideal or perfect vacuum, which is not present at all. And in practical conditions, there is little amount of gas or little amount of gas molecules present or little amount of matter present, and that is what we call as vacuum for our general consideration. So once we are done with this basic understanding, काय काय समजून घेतलं आपण, पहिला आपण समजून घेतलं ऍटमॉस्फेरिक प्रेशरचं डेफिनेशन. इट इज वेट ऑफ लिक्विड कॉलम, इट इज वेट ऑफ एअर कॉलम पर युनिट एरिया पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. त्याच्यानंतर पुढचं आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऍट सी लेवल इज कॉल्ड एज नॉर्मल ऍटमॉस्फेरिक प्रेशर. पुढचा आहे डेन्सिटी ऑफ एअर प्रेशर, density of air reduces with height and therefore
ॲज वी गो अबव सी लेवल द प्रेशर बिगिन्स टू रिड्यूस. आणि जसं जसं आपण हायेस्ट माउंटन्स वरती चढत जाईन किंवा हाईट्स वरती चढत जाईन तिथं तर प्रेशर खूप कमी कमी होत जातं. नेक्स्ट पार्ट इज आय हॅव डिफाइंड व्हॅक्यूम इन अ व्हेरी सिम्पल वे. When the gas pressure is less than atmospheric pressure, that phenomenon or that situation is called as vacuum. For practical case, the gas molecules will be present, but for ideal or for perfect case, there will be no matter present. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? डेरिव्हेशनला सुरुवात करूयात. रेज हँड्स. डेरिव्हेशनला सुरुवात करूया. सो हिअर वी गो फॉर द डेरिव्हेशन पार्ट. आपण ऍब्सोल्यूट प्रेशर आणि गेज प्रेशर बद्दल बोलणार आहे. आपल्याकडे आतापर्यंत ऍटमॉस्फेरिक प्रेशर होतं. याच्यानंतर अजून दोन प्रेशरचे टाइप्स आपण बघणार आहे. एक आहे ऍब्सोल्यूट प्रेशर आणि दुसरं आहे गेज प्रेशर. ही डायग्राम पहिल्यांदा सगळ्यांनी बघून घ्या. ह्या डायग्राम मध्ये काय आहे, आपण एक कंटेनर कन्सिडर केलाय. ह्या कंटेनरला प्रेशर बघा, कंटेनरच्या आतमध्ये जो सिलेंड्रिकल कॉलम मी कन्सिडर करतोय त्या सिलेंड्रिकल कॉलमचे प्रेशरचे दोन पार्ट्स येणार आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की हाईट नुसार प्रेशर व्हॅरी होत आहे. सो वरती आहे ते प्रेशर आहे P1, खाली आहे ते प्रेशर आहे P2. वरचं जे प्रेशर क्रिएट व्हायला लागले ते कशामुळे क्रिएट व्हायला लागले, फोर्स F1 मुळे क्रिएट व्हायला लागले. म्हणजे ह्या सिलेंडरच्या वरचं जे लिक्विड आहे त्याच्यामुळे त्या लिक्विड कॉलम वरती प्रेशर एक्झर्ट व्हायला लागले वरून. आता वरून एक्झर्ट व्हायला लागले म्हणजे त्याचं डायरेक्शन कुठे आहे, खालच्या बाजूला आहे, नॉर्मली डाऊनवर्ड. त्याच्यानंतर ह्या लिक्विड कॉलमची स्वतःची पण काहीतरी वजन असणार आहे, म्हणजे त्याचं काहीतरी व्हॉल्यूम आहे, त्याच्या आतमध्ये ट्रॅप झालेल्या लिक्विडचं काहीतरी व्हॉल्यूम आहे. ते व्हॉल्यूम किंवा ते जे वेट आहे त्या वेटला आपण काय म्हणणार आहे, mg ने डिनोट करणार आहे. दिस इज द सेकंड फोर्स दॅट वी हॅव, राईट. अँड देर इज थर्ड बायोटिक फोर्स विच इज गिवन बाय F1. कारण लिक्विडच्या खालच्या बाजूने पण त्या एअर कॉलम वरती प्रेशर आहे, लिक्विडच्या वरच्या बाजूने पण त्या फ्लुइड वरती किंवा त्या कॉलम वरती प्रेशर आहे, आणि मध्ये पण त्याचा वेट आहे. सो F1, F2 आणि mg ह्या तीन क्वांटिटीज आपण कन्सिडर करणार आहे. आणि ह्या तीन क्वांटिटीज एकमेकाशी कशा रिलेटेड आहेत ते आपण बघणार आहे. ओके, सो नाउ सी दिस. काय काय सांगते बघा, मी माझे पहिले सुरुवातीचे कन्सिडरेशन काय काय आहेत बघा ह्याच्यामध्ये. सो द फ्लुइड इज ऍट रेस्ट. पहिली गोष्ट कायम लक्षात ठेवायची, फ्लुइड इज ऍट रेस्ट. अजून पण आपण फ्लुइड इन मोशन स्टडी करायला सुरुवात घेतलेली नाही. दोन पॉइंट्स कन्सिडर केलेत मी. पहिला पॉइंट आहे x1 आणि दुसरा पॉइंट आहे x2. आणि माझं रिलेशन काय आहे, x1 मायनस x2 इज इक्वल टू h. x1 मायनस x2 इज इक्वल टू h. हे रिलेशन आपल्याला पुढे लागणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रेशर ऍट x1 इज P1, प्रेशर ऍट x2 इज P2. ओके, प्रेशर ऍट P1 इज x1, प्रेशर ऍट P2 इज x2. अँड व्हेन आय एम रायटिंग अन इक्वेशन, आता जर मला इक्वेशन लिहायचं आहे प्रेशरसाठी किंवा फोर्ससाठी, तर मग मी काय करतोय बघा, यामध्ये मी काय करतोय, अपवर्ड फोर्सेस आणि डाऊनवर्ड फोर्सेस मला बॅलन्स करायला लागणार आहेत. मग ह्यातले मी काय करणार आहे, अपवर्ड फोर्सेस कोणते कोणते आहेत ते सगळे एका बाजूला घेणार, डाऊनवर्ड फोर्सेस कोणते कोणते आहेत ते सगळे मी एका बाजूला घेणार. आता ह्याच्यामध्ये बघा, डाऊनवर्ड फोर्स 1, डाऊनवर्ड फोर्स 2 आणि तिसरा फोर्स आहे तो अपवर्ड ऍक्ट व्हायला लागलाय. म्हणजे हे दोन फोर्सेस एका बाजूला येणार आहेत, F1 आणि mg. आणि F2 हा फोर्स एका बाजूला जाणार आहे. LHS ला तुमचा F1 प्लस mg येईल, RHS ला तुमचा F2 येणार आहे. बघूया पुढे काय काय होतंय. अजून काय काय कन्सिडर केले, बेस एरिया A घेतलाय, हाईट तर आपण सांगितली h विच इज x1 मायनस x2. लेट्स मूव्ह ऑन. ओके, सो नाउ आता इथे बघा, ह्या केसमध्ये काय आहे, मी मगाशी जे सांगितलं तेच आहे. एक तर ह्याच्यामध्ये दोन फोर्सेस आपल्याला कन्सिडर करायचे आहेत, अपवर्ड ऍक्टिंग आणि डाऊनवर्ड ऍक्टिंग. आणि ह्या दोन्हींना आपल्याला बॅलन्स करायचंय. मग जेव्हा आपण ह्या दोन्हींना बॅलन्स करतोय तर त्या केसमध्ये काय होणार आहे बघा, F2 एका बाजूला येणार आहे, इथं दिसतंय बघा, F2 एका बाजूला येणार आहे आणि F1 आणि mg एका बाजूला येणार आहे, बिकॉज दिस फोर्सेस आर ऍक्टिंग इन अपोजिट डिरेक्शन. सो F2 आणि F1 प्लस mg एकमेकाला नलिफाय करणार आहेत. आता मला काय करायचंय, हे झालं म्हणजे वरचा पार्ट तुम्ही नाही लिहिला आणि डिरेक्टली एक्सप्लेनेशन देऊन हा पार्ट लिहिला तरी चालण्यासारखं आहे. दिस इज अंडरस्टँडेबल. ओके, नाव व्हॉट आय हॅव, आता माझ्याकडे इक्वेशन आहे ते फोर्सच्या टर्म मध्ये, मासच्या टर्म मध्ये आणि ग्रॅव्हिटीच्या टर्म मध्ये. मला काय करायचंय, मला
इन टर्म्स ऑफ डेन्सिटी घ्यायचं इक्वेशन, रोच्या टर्म्स मध्ये घ्यायचंय. तर मग मी काय करणार त्याच्यासाठी, एम ला डिफाईन करणार असं की जेणेकरून मला रो त्याच्यात सबस्टिट्यूट करता येईल. रो काय आहे, डेन्सिटी. डेन्सिटी इज मास पर युनिट व्हॉल्यूम, बरोबर. मग मी काय करणार, व्हॉल्यूमच्या जागी मी काय पुट करू शकते, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर पुट करायचंय मला. अँड व्हॉट इज व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, बेस एरिया इंटू हाईट. मी ते केलं, बेस एरिया इंटू हाईट पुट केलं व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरच्या जागी. म्हणजे माझा फॉर्म्युला एमचा काय झाला, रो एच इंटू ए. आता तुम्ही इथं बघा, हा फॉर्म्युला काय आहे, P2A मायनस P1A इज इक्वल टू mg. आता इथं पण एरिया आहे, इथं पण एरिया आणि इथं पण एरिया. म्हणजे हे इक्वेशन मी कसं लिहू शकते बघा, F2 इज इक्वल टू F1 प्लस mg इज इक्वल टू P2A इज इक्वल टू P1A प्लस m प्लस रो HA. म्हणजे असं लिहू शकते, P2A इज इक्वल टू P1A प्लस रो जी H इंटू A. का लिहू शकते मी, कारण फोर्स इज प्रेशर इज फोर्स पर युनिट एरिया. प्रेशर इज, कुठे गेला माझा एरो, प्रेशर इज फोर्स पर युनिट एरिया. सो फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. सो दिस इज फोर्स, प्रेशर इंटू एरिया. F2 प्रेशर इंटू एरिया, F1 प्रेशर इंटू एरिया आणि mg इन टर्म्स ऑफ रो H आणि G. सो रो जी HA. सगळ्यांमधून मी AA रिमूव्ह करू शकते. मग मी सगळ्यातून AA रिमूव्ह केले की माझ्याकडे काय राहणार आहे, P2 इज इक्वल टू P1 प्लस रो GH. आणि दिस इज द इक्वेशन दॅट यू विल रिक्वायर, or this is the equation that we get for force. This is the equation that we get for force or we get for pressure when we are talking about a liquid column inside the liquid. Is this part clear? मागाची डायग्राम सगळ्यांच्या लक्षात आली आहे? रेज हँड्स. काय काय सांगितलं ते लक्षात आलं? ओके गुड. तुम्ही या एकटेनं समजलं का? हा समजले, खूप जणांना समजलं. गुड गुड. ओके. सो दिस इज द इक्वेशन दॅट वी गेट. आता आपल्याकडे प्रेशर, आता इथं कोण कोण काय काय आहे हे पण बघायचंय, कारण आपल्या टॉपिकचं हेडिंग काय होतं, ऍब्सोल्यूट प्रेशर, गेज प्रेशर अँड ऍटमॉस्फेरिक प्रेशर. मग आता याच्यातलं ऍब्सोल्यूट प्रेशर कोण, गेज प्रेशर कोण आणि कुठलं, ऍटमॉस्फेरिक, गेज आणि ऍब्सोल्यूट. ह्या तिन्हींचं काय काय कंडिशन्स आहेत ते आपण बघूयात. ओके, इथंपर्यंत समजले का सगळ्यांना? हा, मग आता ह्याचं कन्क्ल्युजन काय असणार आहे बघा. केस स्टडी नको, लगेच थोडस मागं जाते मी. हा, सो ह्याच्यावरून मी कन्क्ल्युजन काय म्हणतेय, प्रेशर डिफरन्स डिपेंड्स ऑन द वर्टिकल डिस्टन्स h between points 1 and 2. It depends upon mass, it depends upon density of fluid rho, and depends upon acceleration due to gravity. And again in this case the pressure difference, which is P2 minus P1, does not depend anyway upon area of cross section of the considered cylindrical column. It only depends on height, it only depends on rho, and it only depends on G. ओके. सो ह्याच्यानंतर आपल्याला दोन केस स्टडीज घ्यायचे आहेत. पहिल्या ह्याच्यामध्ये आपण काय कन्सिडर केलेला, हा जो लिक्विड कॉलमचा एरिया होता, हा खाली होता लिक्विडच्या. आता इथं आपण काय करणार आहे, त्याला सरफेसला कन्सिडर करणार आहे. आणि पुढच्या केसमध्ये काय करणार आहे, हा कॉलम पूर्ण उचलून वरती घेणार आहे, म्हणजे पूर्ण ऍटमॉस्फेरिक प्रेशरसाठी त्याला कॉलमला घेणार आहे. ओके. ठीक. आता इथं काय करायचंय बघा, आपल्याला मागचा जो एक फॉर्म्युला आहे तो सगळ्यांनी पहिल्यांदा लक्षात ठेवून घ्या. तो फॉर्म्युला काय आहे, तो P1 इज इक्वल टू और P2 इज इक्वल टू, अरे फॉर्म्युला कुठे गेला, जस्ट अ मिनिट. हा, आलो आपण इथे. हा, सो आपला फॉर्म्युला काय आहे, P2 इज इक्वल टू P1 प्लस रो GH. हा फॉर्म्युला सगळ्यांनी पहिल्यांदा लक्षात ठेवून घ्या. मग आपण पुढे जाऊयात. हे तुमचं स्टँडर्ड डेरिव्हेशन झालं. ह्याचे दोन केसेस अजून स्टडी करायचे. ओके, नाव कमिंग टू दिस केस स्टडी. मगाशी काय कंडिशन होती, आपलं लिक्विड कॉलम खाली होता, आता तो लिक्विड कॉलम आपण वरती घेतलाय. त्याच्यामुळे मग ह्या केसमध्ये मी काय करू शकते, मी P1 ला PA म्हणू शकते. इथं जो माझा P1 असणार आहे ह्या पॉइंटला x1 च्या बरोबर समोर, त्याला मी PA म्हणणार आहे. दिस PA इज ऍटमॉस्फेरिक प्रेशर.
बुकमध्ये त्याला P0 ने दिले, P0. सो दॅट इज ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आणि इथं खाली जो x2 पॉइंट असणार आहे तिथं असणार आहे प्रेशर P2. त्याला मी कशाने डिनोट करते, P ने डिनोट करते. मग आता जर असं केलं तर पुढे अजून काय होणार आहे बघा, तुमचा x0 आहे तो बरोबर, x1 आहे तो बरोबर सरफेसला आहे. त्याच्यामुळे मी काय करणार आहे, x1 ला 0 कन्सिडर करणार आहे, बिकॉज इट इज ऍट सरफेस. इट इज ऍट सरफेस, त्याच्यामुळे मी x1 ला 0 म्हणणार आहे. आणि पुढं x2 ला फक्त कंटिन्यू करणार आहे, आणि दॅट x2 देन इज गोइंग टू बी h. म्हणजे आता हे पुढं सांगते असं. आपल्याकडे h चा फॉर्म्युला x1 मायनस x2. आता ह्या केसमध्ये काय होणार आहे, x1 बरोबर सरफेसला आहे त्याच्यामुळे x1 0 होणार आहे. म्हणजे आपल्याकडे फक्त मायनस x2 राहणार आहे. आणि तो मायनस x2 म्हणजे काय आहे, h आहे. जर h मायनस x2 आहे तर x2 काय असणार आहे, मायनस h. मग मी काय करणार, हे जे माझं मगाचं इक्वेशन आलं होतं, P2 च्या जागी P पुट केलं, PA च्या जागी P1 पुट केलं, आणि h च्या जागी x1 मायनस x2 पुट केलं. x1 0 झालं, फक्त मायनस x2 राहिलं. आणि मायनस x2 काय आहे, मायनस x2 h आहे. म्हणजे इथं मी h पुट करणार. सो नाव माय P प्रेशरचा फॉर्म्युला काय होणार आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस रो जी एच. म्हणजेच तुमच्याकडे जो काही इथं ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, हे जे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे दॅट इज इक्वल टू ऍब्सोल्यूट प्रेशर मायनस हे जे जास्तीचं प्रेशर आलेलं दॅट प्रेशर इज गेज प्रेशर. ओके, सो हाऊ डू यू डिफाईन गेज प्रेशर, absolute pressure minus atmospheric pressure is equal to gauge pressure. How do you define atmospheric pressure? Atmospheric pressure is equal to absolute pressure minus gauge pressure. And how do I define absolute pressure? So absolute pressure is equal to atmospheric pressure plus gauge pressure. हे रिलेशन सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. मग ह्याच्यात सगळ्यात मोठं प्रेशर कोणतं असतंय, absolute pressure is the biggest pressure which is equal to atmospheric pressure plus gauge pressure. So the pressure P at depth below the surface of liquid